आहे नवतरुण खानाव अ विरुद्ध सलोनी स्पोर्ट्स देवी पारंगी। या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। अलिबाग तालुक्याचे अलिबाग मुरुड विधानसभा दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढू त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहे। आपण वरचं प्रेम आपण गेली 7 वर्ष नाही तर गेली 12 वर्ष पाहतोय। कोणताही कार्यक्रम असेल तर प्रत्येक कार्यक्रमाला आमदारांची नेहमीच उपस्थिती असते। निशांत सर्वसामान्य परिस्थितीतून आणि सर्वसामान्य व्यक्ती काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी। कारण एक सर्वसामान्य माणूस ते आज आपण पाहतोय एक नवनिर्वाचित आमदार म्हणून त्यांचा जो प्रवास आहे तो अगदी थक्क करणारा आहे। आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी 4 लाइन्स फक्त इथे बोलू इच्छितोय। उत्तम कुल में जन्म लेने से कोई महान नहीं बनता और लाखों करोड़ों की कमाई करने से कोई धनवान नहीं बनता। आज समाज को जरूरत है सेवा, संयम और संस्कारों की। केवल स्कूल कॉलेज की डिग्रियां लेने से कोई विद्वान नहीं बनता। धन्यवाद। चला वळूया पुन्हा एकदा निशांतकडे। धन्यवाद यासीन सर। मी नेहमीच म्हणत असतो की मित्रांनो, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व मध्ये फरक आहे। व्यक्ती आज न उद्या या जगातून जाणारी असते, परंतु व्यक्तिमत्व तसंच टिकून राहतं। अशी सर्व व्यक्तिमत्व आपण मंचावरती पाहतोय। आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी, त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं पुनश्च समालोचकांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि मैदानामध्ये आपण पाहतोय नवतरुण खानाव अ विरुद्ध सलोनी स्पोर्ट्स देवी परंगी ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे। गोलंदाज हितेश पहिलीच ओव्हर मार्गस्थ आहे। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव, परंतु तिसऱ्या बॉलवरती सुद्धा आपण पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। थँक्यू। पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। नवतरुण खानाव अ संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आकाश गोंधळे आणि सिद्धांत पोळेकर हे दोनही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत। आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे। पहिल्या सामन्यामध्ये विघ्नार्थ खारीकवाडा विरुद्ध मार्शल मुळखानाव, या सामन्यामध्ये मार्शल मुळखानाव संघ विजय झालेला आहे। विजय संघाचे हार्दिक अभिनंदन। आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं बरेच वर्ष आपण पाहतोय आपल्याकडे जे खेळाडू होते ते नामांकित खेळाडू होते ते मात्र पाहायला मिळत नव्हते। त्यांना आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो, परंतु आज प्रत्यक्ष खानावच्या मैदानावरती नामांकित खेळाडू भारतामध्ये पाहायला मिळणार आहेत। यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क येत नाहीये। रिव्हर्स स्वीप मध्ये आपण पाहिलं तर आकाश गोंधळे हा बरेच वर्ष त्याच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळत असतात, परंतु आज ही नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये जर आपल्याला विजय व्हायचा असेल तर दोनही संघांना कष्ट, मेहनत, संघर्ष सर्व काही करावं लागणार आहे। कारण जसं की आपण आयुष्यामध्ये आपला संसार चांगल्या थाटण्यासाठी जे कष्ट करत असतो त्याच प्रकारचे कष्ट आज क्रिकेटमध्ये करावे लागणार आहेत। यावेळेला चांगला फटका मारलाय जरूर, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार का? या बॉलवरती येतोय षटकार। थँक्यू। पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे। सलोनी स्पोर्ट्स देवी पारंगी हा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे। या संघामध्ये तुम्हाला चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, यंगस्टर खेळाडू आहेत ज्यांच्याकडे खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट आहे। त्याच्यामुळे त्या संघा विजयी विरुद्ध आपल्याला जिंकायचं असेल तर 4 षटकामध्ये कमीत कमी 50 ते 60 धावा या मात्र कराव्या लागणार आहेत। यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु गोलंदाज हितेश मी नक्कीच कौतुक करणार आहे। जरी चौकार किंवा षटकार येत असतील तरी सुद्धा मी निर्धाव चेंडू काढू शकतो हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे। आणि शेवटच्या बॉलवरती एकही धाव न खर्च करता पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आलेल्या आहेत 15।
15 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. श्री अनंत गोंदी फाउंडेशन व नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव यांच्या वतीने भव्य दिव्य स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये बापदेव भेरसे या संघानं अंतिम 4 मध्ये धडक मारलेली आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नवजीवन दिघोडी या संघानं अंतिम 4 मध्ये धडक मारलेली आहे. आकाश गोंधळेंचे 3 षटकार लगावले तर आदरणीय दिनेशजी टोपले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुवर्ण संधी आहे दोनही फलंदाजासाठी. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. सर्व रसिक प्रेक्षक पाहतोय. शेवटल्या दिवशी तुडुंब गर्दी या मैदानाच्या चहू बाजूला पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तम भगत, शैलीजी महाडेक आणि अष्टमकर या सर्वांचा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण जेवढी मोठी स्पर्धा तेवढं दर्पण असतं, दबाव असतो, परंतु प्रत्येक निर्णयाला अगदी योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम हे पंचांच्या भूमिकेमधून सातत्यानं होत असतं. त्यांचे आभार. स्कोररच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवसापासून नॉन स्टॉप स्कोरिंगची भूमिका ज्यांनी पार पाडलेली आहे असे आमचे विकासजी पाटील. माझ्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज यासीन मर्चंट सर आणि वेदांत कंटक या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, आज आपण पाहिलं तर आपल्यासाठी थोडीशी दुःखद घटना सुद्धा आहे. कारण सिक्कीम मध्ये सुद्धा एक भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 16 जवानांना मात्र आपला प्राण गमावा लागला. आपल्या देशासाठी वीर मरण पत्करलेलं आहे. त्यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. काही जवान जखमी आहेत. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू की ते लवकर लवकर बरे हो. कारण सीमेवरती बरेचसे जवान आहेत, ते देशाचं रक्षण करत आहेत. म्हणूनच आपण या ठिकाणी कोणताही कार्य किंवा कार्यक्रम अगदी सुखरूप पद्धतीने पार पाडत आहोत. तर विनंती असेल, मैदानाच्या उजव्या बाजूला जो मंडप आहे त्या मंडपामध्ये जे काही पुरुष वर्ग बसलेले आहेत त्यांनी मात्र उठायचं आहे. तो मंडप महिलांसाठी आरक्षित आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आहे आशिष, याच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 चालू आहे. मंडपाच्या शेजारी ज्या पुरुष वर्गाने खुर्च्या घेतलेल्या आहेत, प्लीज आपण विनंती करतोय की त्या महिलांना द्यायचे आहेत. तिथे महिला मात्र उभ्या आहेत. प्लीज तो मंडप पूर्णपणे महिलांसाठी आरक्षित आहे. विनंती असेल. मैदानामध्ये एक बिग हाय व्होल्टेज सामना पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आहे आशिष. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होत होता. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षानंतर सुद्धा त्यांची आठवण अजूनही आपल्या स्मरणामध्ये आहे. समोरचा माणूस हा कुठल्याही जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही. समोरच्या माणसाकडे फक्त माणूस म्हणून बघण्याचे खऱ्या अर्थानं ज्यांनी शिकवलं असे आपले महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आजही 350 वर तो उलटून गेलेले आहेत. परंतु त्यांच्या शिकवण कशा पद्धतीने समोरच्यावर लढायचं हे त्यांच्याकडून शिकलेलो आहोत. त्यांची आठवण कधीच आपण विसरू शकत नाहीये. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण त्यांना मानाचा मुजरा करत असतो. वळूयात मैदानाकडे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. धावफलकावरती 21 धावा आलेल्या आहेत. यावेळेला चांगला फटका मारला जरूर. तिसऱ्या बॉलवरती येतोय सीमारेषेच्या बाहेर. सुपरहिट षटकार. थँक्यू. टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. तिसऱ्या दिवसामध्ये सुरुवातीलाच गरम माहोल हा फलंदाजांनी केलेला आहे. खऱ्या अर्थानं थंडीचा मोसम सुरू झालेला आहे. थंडी सुद्धा खूप आहे. परंतु या क्रिकेटचा खमंग मेजवानी, क्रिकेटचा मनमुरादपणे आनंद घेण्यासाठी, निखळ आनंद घेण्यासाठी रसिक प्रेक्षक मात्र उभे आहेत. महिला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद फलंदाजांना देत आहेत. यावेळेला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु रनआउट स्वरूपात मात्र सिद्धांत पुळेकर तंबूत परततोय.
थँक्यू. तसेच मित्रांनो, व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं क्रिकेटचे दिवाने आहेत. खरं तर ते काही अधिवेशनानिमित्त नागपूरला होते, परंतु पहिल्या दिवसापासून युट्यूबच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा आनंद घेत होते. परंतु आज ते प्रत्यक्ष या ठिकाणी थेट नागपूरवरून मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना सख्खी भावंड म्हणतो, कारण कुठेही गेले तर ते दोघे एकमेकांसोबत असतात. आपले लाडके अजयजी गायकर आणि नितेशदा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे जे बहारदार चषक पाहतोय, हे या दोघांच्या माध्यमातून आले. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच जो संघ फायनल मारणार आहे त्या संघासाठी कांचन बंधू यांच्याकडून 10 किलोचा बोकड आहे. पहिल्या दिवशी मी हे बक्षीस अनाउन्समेंट केलं होतं. जो संघ फायनल मारणार आहे त्यांची पार्टी सुद्धा त्याच पद्धतीची होणार आहे. कांचन बंधूंना सुद्धा मी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या, गोलंदाज होता हितेश, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आशिषने मात्र पहिल्या 3 बॉलमध्ये जवळपास 12 धावा खर्च केल्या. चौथ्या बॉलवरती रनआउट आणि 5वा बॉल मात्र निर्धाव येतोय. खूप चांगला कमबॅक म्हणावं लागेल आशिषच्या माध्यमातून. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेला मात्र चेंडू बीमर स्वरूपाचा पाहायला मिळत आहे. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. या बॉलवरती नो चेंडू असणार आहे, त्याच्यामुळे एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा उचलणार का? स्ट्राईक एंडला बॅटर आहे अग्रेसिव्ह फलंदाज आकाश गोंधळ. राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होणार आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण नो चेंडू पडून सुद्धा फ्री हिटवरती खरं तर मोठमोठे फटके येत असतात. परंतु आशिषने आपल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 18 धावा खर्च केलेले आहेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहतोय. अलिबाग ते रोहा या एरियामध्ये सर्वात नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहिलं जातं. या स्पर्धेचं आपण पाहिलं तर मैदान आज रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी नामांकित मैदान आहेत त्यापैकी हे मैदान आपण पाहतोय. या मैदानामध्ये मी पहिल्या दिवशी म्हणालो होतो की तुम्ही साईडची जमीन बघितलीत आणि ही जमीन बघितली तर तुम्हाला लगेच डिफरन्स कळेल की 7 वर्षामध्ये किती डेव्हलप केलेलं आहे. पूर्वी या ठिकाणी दगड धोंडे खड्डे होते, परंतु तदनंतर या ठिकाणी पहिल्यांदा या मैदानाची लेवल केली, तदनंतर लॉनचं काम सुरू केलं आणि आपण एक शब्द दिला होता की येणाऱ्या काही वर्षांमध्ये मी संपूर्ण मैदानावरती हिरवळ आणून दाखवणार आहे आणि ती हिरवळ आपण ज्वलंत हिरवळ या मैदानामध्ये पाहतोय. त्याबद्दल एकदा आपणसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त मैदान अलिबाग तालुक्यामध्ये. 33 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. तिसरं षटक गोलंदाज विनय आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. जिंकायचं असेल तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये देवी पारंगी संघाला कुठेतरी धावांवरती अंकुश लावावा लागणार आहे, कारण नवतरुण खानाव संघाकडे ज्या पद्धतीने फलंदाजी आहे ऍट द सेम टाइम त्याच प्रकारची त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा आहे. त्याच्यामुळे जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर कमीत कमी धावेवरती रोखण्याची गरज आहे. आज देवी पारंगी या संघाचा विचार केला तर त्या पट्ट्यामध्ये एक नामांकित असा हा संघ आहे. काही खेळाडू त्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, काही यंग खेळाडू आहेत. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल गोलंदाज आहे विनय. पहिलाच बॉल बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव बॉल येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र नवतरुण खानाव संघाला डोकेदुखीचं कारण ठरणार आहे. जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉल बॅटवरती घेणं हे फार गरजेचं असणार आहे. यानंतर होणारा सामना यातून विजय होणारा संघ आणि मार्शल मुलखानाव या दोन्ही संघादरम्यान सेकंड राऊंडचा सामना होणार आहे. यावेळेला मात्र शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाज विनयनं
बाद केलेला आहे. गोलंदाज फलंदाज आहे आकाश गोंधळे. थँक्यू. 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये विनयने अप्रभावित केलेला आहे. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती विकेट. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं मी नेहमीच म्हणत असतो की आपल्यावरती प्रेशर असेल, तो प्रेशर जर आपण रिलीज केलात तर आपल्या संघामध्ये जो आत्मविश्वास असतो तो नेहमीच वाढत असतो. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपल्याला क्रिकेटमध्ये आपलं सर्वस्व, आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण मात्र द्यायचं असतं आणि त्याच प्रकारचं समर्पण गोलंदाज विनयच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव न खर्च करता दोनही चेंडू मात्र निर्धाव काढलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर मारण्याचा प्रयत्न, फुटवर्क मुवमेंट सुद्धा पाहायला मिळत नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये आज जे नामवंत खेळाडू आहेत ते चांगल्या पद्धतीने क्रीजचा यूज करत असतात. शफल होणं असेल, प्रत्येक लाईन पर्यंत पोहोचणं असेल, फटका एक्झिक्यूट करणं असेल, या सर्व काही गोष्टी मात्र नामांकित खेळाडू जाणत आहेत. म्हणूनच ते मित्र भारत देशामध्ये ज्या मोठमोठ्या नामांकित स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये ते सातत्याने खेळत असतात. आपल्याला सुद्धा मोठं व्हायचं असेल तर या सर्व गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, तरच आपलं नावलौकिक होऊ शकेल. यावेळेला गुडलेन स्पॉट वरून चेंडू आतल्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाने पंचांकडे अगदी कटाक्ष नजरेने पाहिलं, परंतु पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. याला म्हणतात मित्रांनो कमबॅक. याला म्हणतात की माझ्याकडे कौशल्य आहे, माझ्याकडे प्रभुत्व आहे, ते मात्र मी दाखवणार. आणि सुंदर अप्रतिम बहारदार गोलंदाजी विनयच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी खोऱ्यानं धावा येत होत्या, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये 4ही बॉल निर्धाव. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंड बॅटर आहे राहुल पाटील. वयाने खूप लहान परंतु अग्रेसिव्ह फलंदाज आहे. कोणत्याही चेंडूवरती मोठे फटके मारण्याची कॅपॅसिटी राहुलकडे आहे. या वेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज राहुल पाटील बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकासदादा 33 धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये विनयने अगदी अविस्मरणीय अशी गोलंदाजी टाकलेली आहे. क्रिकेटमध्ये अशी कित्येक किस्से आपण पाहतोय, जे किस्से आपल्या कायमस्वरूपी लक्षामध्ये राहणार आहेत. त्यापैकी हे षटक आता मात्र मेडन येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव न खर्च करता 2 विकेट्स आपल्या नावावरती ज्याने जमा केलेल्या आहेत. आणि आता शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक आपल्या नावावरती येणार का? विनय हे षटक निर्धाव टाकणार का? अशी बरीचशी प्रश्नचिन्ह मात्र रेसेकर प्रेक्षकांच्या मनामध्ये आलेली आहेत. अंतिम बॉल असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे मनीष पाडेकर. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती नवतरुण खानाव संघाने दिलेली आहे. ती जबाबदारी कशा पद्धतीने पेलणार हे पाहणं योग्य असणार आहे. यावेळेला चांगला फटका मारलाय जरूर, त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या बॉलवरती जबरदस्त चेंडू होता आणि मेडन ओव्हर. कम ऑन डीजे. आणि बोरघर गावातील मित्रांनो दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय अजयजी गायकर या स्पर्धेच्या माध्यमातून सलोनी स्पोर्ट्स देवी पारंगी हा संघ खेळत आहे. या संघामध्ये आता जे निर्धाव षटक फेकलं, या गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय अजयजी गायकर यांच्या माध्यमातून आलेलं आहे.
तसेच साहिल म्हात्रे कडून 500 रुपये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सामना संपल्यानंतर ते मात्र घेऊन जायचं आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा मान मात्र गोलंदाज विनयने मात्र केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर विचार केला तर नाडकर्णी हे जे माजी खेळाडू होते यांनी सुद्धा 21 ओव्हर मेडन टाकण्याचा विक्रम केला होता. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर गोलंदाज विनयने या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक मात्र फेकलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाज या यादीमध्ये या गोलंदाजाचं नाव मात्र नक्कीच आपण लिहिलेलं आहात. कारण उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट सायकल आहे आदरणीय अनंत जनार्दन वाडेकर यांच्या माध्यमातून पाहतोय. तसेच उत्कृष्ट फलंदाजी स्पोर्ट सायकल आहे ती कुमारी विराणी अभिमन्यू गोंधळे यांच्या माध्यमातून पाहतोय. तसेच LED TV मालिकावेरीसाठी आहे ती श्री अनंत जनार्दन वाडेकर यांच्या माध्यमातून आलेले आहेत. यावेळेला चांगला फटका मारला जरूर त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जाणार का सीमारेषेच्या बाहेर, क्षेत्ररक्षक होता तैनात. आणि आता आपण पाहिलं तर साहिल शिंगरूद बॅक टू दी पॅव्हिलियन. तेहतीस धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आल्या होत्या. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. टेनिस क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने कमबॅक करायचा असतो, जे युवक आहेत जे काही वर्षांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये उतरणार आहेत त्यांनी मात्र नक्कीच शिकण्यासारखं आहे. ही बाब आपल्या आत्मसात करण्यासारखी आहे. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 धावांनंतर मनोवैज्ञानिक दबाव प्रेशर हा दिवी पारंगी या संघाकडे होता. परंतु विनयने टाकलेली भेदक अप्रतिम मारा आणि त्यावरती जो प्रेशर आहे तो पुन्हा एकदा नवतरुण खानाव संघाकडे ट्रान्सफर झालेला आहे. परंतु हाच प्रेशर रिलीज करण्यासाठी एक टेक्निकल प्लेअर आपण मैदानामध्ये पाहतोय. अगदी चहू बाजूला मारण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. विनय पाटील स्ट्राईक एंडला पाहतोय. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. विनय पाटीलकडे संपूर्ण जबाबदारी असणार आहे. संघाची धावसंख्या 33 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेला चांगला फटका मारला जरूर. या बॉलवरती येतोय सीमारेषेच्या बाहेर सुपर डुपर हिट षटकार. थँक्यू. चेंडू लगेच मैदानामध्ये द्यायचा आहे. मी अगोदरच म्हणालो की एक टेक्निकल प्लेअर आहे ज्याच्याकडे चहू बाजूला खेळण्याची क्षमता आहे, कपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट झाला होता फलंदाज साहिल शिंगरूद, परंतु दुसऱ्या बॉलवरती विनय पाटीलने एक षटकार मारल्यानंतर दाखवून दिलेला आहे की मी सुद्धा मोठे फटके खेळू शकतो, माझ्याकडे ती कपॅसिटी आहे. आणि एक षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र 39 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण मैदानाच्या चहू बाजूला पाहतोय. सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक मी स्वागत करत आहे. कारण आपल्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. मी नेहमीच म्हणत असतो की जे रसिक प्रेक्षक आहेत हे स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात आणि अगदी अफाट संख्येने सर्व रसिक प्रेक्षक मैदानाच्या सभोवताली पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका मारला जरूर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. या सामन्याचा आपण एकंदरीत विचार केला तर एक डाव तुझा एक डाव माझा असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा नवतरुण कानाव संघ काही स्टेप पुढे होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर आशिषने मात्र 18 धावा खर्च केल्या. परंतु तदनंतर विनयने खूप चांगला कमबॅक केला होता. परंतु तदनंतर राकेशच्या ओव्हरमध्ये पहिली ओव्हरवरती बॉलवरती नक्कीच विकेट आली, परंतु नंतरचे दोनही बॉलवरती 2 षटकार आलेले आहेत. संघाची धावसंख्या 45 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट्स मात्र नवतरुण खानाव संघाच्या गेलेल्या आहेत. अजूनही 3 बॉल प्रथम सत्राचे शिल्लक आहेत. गोलंदाज राकेशला कुठेतरी आपल्या गोलंदाजीवरती सुधारणा करावी लागणार आहे. या बॉलवरती ऑफसाइडला मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचाकडे दाद सुद्धा मागितलेली आहे, परंतु हा चेंडू मात्र निर्धाव येत आहे.
फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू निर्धाव जाईल की काय, परंतु गोलंदाजचं कौतुक करावं लागेल, कारण त्याला माहिती आहे आपण चेंडू रडारमध्ये किंवा स्लॉटमध्ये दिला तर चेंडू षटकारामध्ये रूपांतर होतोय, म्हणून लाईनमध्ये चेंज केलं आणि आता मात्र चेंडू येतोय निर्धाव. अजूनही 2 चेंडू येणं बाकी असतील. गोलंदाज राकेश पाहतोय, यावेळेला फुलरलिनचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे, एक धाव पूर्ण. आणि आता मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु सूरज गोंधळी नवतरुण खानाव संघाचा एक बाइंडिंग फॅक्टर, ज्याच्याकडे 6 चेंडू मागे 6 षटकर लगवण्याचा विक्रम देखील आहे. बऱ्याच वरेला खानाव संघ अडचणीमध्ये असतो, त्यावेळेला त्यातून बाहेर आणण्याचं काम संकट मोचक म्हणून सूरज गोंधळीची ओळख आहे. आज आपला संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, ज्या पद्धतीने धावसंख्या बनवायची होती धावा बनलेल्या नाहीयेत. एक जर हिट आला तर एक चांगली धावसंख्या होऊ शकेल. 46 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अंतिम बॉल या षटकातील. मी देवी पारंगी संघाचं सुद्धा कौतुक करेन, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगली प्रभावी करणारी गोलंदाजी केली. आपल्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळे ही मॅच अगदी रंगत असणार आहे. रंगबिरंगी सामना आपण या मैदानामध्ये पाहतोय. अंतिम 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी. यावेळेला चांगला फटका, ग्लान्स स्वरूपाचा फटका, चेंडू फाईन लेगच्या दिशेने जोरदार ट्रॅव्हल होतोय, बाउंड्रीच्या बाहेर लास्टच्या बॉलवरती येतोय चौकार. डीजे हँडसम योगेश आपल्या जितीन दादाचं गाणं प्ले केलेलं आहे. मित्रांनो, नवतरुण खानाव संघ पूर्णपणे बांधण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर खऱ्या अर्थानं आपण नंतर जितीन दादाचा आहे. हा वारसा असाच अविरतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक क्षणाला दादा खंबीरपणे पाठीमागे उभे असतो. आणि हे गाणं गाण्याचं काम सुद्धा आमच्याच गावामधील नक्कीच मला अभिमान आहे. आदरणीय संतोष पाटील एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेच, परंतु एक उत्कृष्ट गायक म्हणून त्याची ओळख आहे. असं संतोष पाटील यांचा सुद्धा मी नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी ज्याने मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट पाहतोय, इम्प्रेशन मेन्स वेअर सुमित ठाकूर यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तसेच आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्यांचं नाव आपण आवर्जून घेत आहोत, अगदी तरुणाच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे चषक पाहतोय. 2 सखी भावंड आहेत. एका बाजूला आहेत नितेश दादा पाटील, दुसऱ्या बाजूला आहेत अजयजी गायकर. त्यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान घेणार आहोत. प्रथम मी नितेश दादाला विनंती करतोय की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आपणच्या शुभास्ते आपण नितेश दादाचा सत्कार करणार आहोत. एक जर जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत नितेश दादासाठी. संघ कोणाचाही असू द्या, कोणताही असू द्या, परंतु बक्षीस त्याच्या माध्यमातून सातत्यानं तो लावत असतो. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 चेंडू मागे 6 षटकार लगावले तर 21,000 पारितोषिक सुद्धा त्याने डिक्लेअर केलेलं आहे. अगदी पैसा कमवणारे खूप असतात, परंतु देण्याची किमया फार कमी लोकांमध्ये असते आणि त्यापैकी एक व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावरती पाहतोय, नितेश दादा पाटील. तसेच किशोरजी पाटील काही कामानिमित्त, अधिवेशनानिमित्त बाहेर होते, पण त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं प्रथमतः समालोचकाच्या वतीने हार्दिक आभार. तसेच ज्याने मला एक चांगला समालोचक होऊ शकतो असा आत्मविश्वास दिला, जे खऱ्या अर्थानं माझ्या समालोचक नेहमीच स्तुती करत असतात, असे माझे लाडके अजयजी गायकर यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. श्री अनंत वाडेकर मी आपणास विनंती करत आहे, आपल्या शुभास्ते अजयजी गायकर ज्यांच्या माध्यमातून आपण 4 चषक पाहतो या स्पर्धेसाठी. पंचकोशी मधील एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व, समाजाची कामं असतील 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण, हाच मित्रांनो हे वाक्य त्याच्या लक्षात आहे. आणि त्याच पद्धतीने समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम हे खऱ्या अर्थानं अजयजी गायकर यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. त्यांचा सत्कार आपण आज श्री अनंत जनार्दन वाडेकर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावरीसाठी LED TV आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल श्री अनंत जनार्दन वाडेकर यांच्या माध्यमातून आले, त्यांचे सुद्धा आभार. तसेच उपतालुका प्रमुख अप्पा पालकर, मी महेंद्र पोळेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते या ठिकाणी आदरणीय अप्पा पालकर यांचा सत्कार करायचा आहे. अगदी फिल्म सिटीमध्ये एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि त्याच वेळेला समाजामध्ये एक चांगलं कार्य करण्याची नेहमीच त्यांच्याकडे कीर्ती आहे. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे.
तसेच आदरणीय भास्कर भोपी आपण व्यासपीठावरती यायचं आहे, प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात। जितीन दादाच्या वतीनं मी स्पेशली आपल्याला विनंती करतोय, एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे मित्रांनो। भास्करजी भोपी विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आणि तसेच मित्रांनो, ज्यांचं सूत्रसंचालन पाहून मी सुद्धा भारावून गेलेलो आहे, कारण प्रत्येकाकडे कला असते आणि उत्कृष्ट कला असते, आणि त्यापैकी आपल्या मंचावरती मी कलाकार म्हणेन सूत्रसंचालक किशोरजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। अगदी शब्दांची अमर्याद असा खजिना, चांगले विचार, कारण नेहमीच मित्रांनो म्हणतो की आपण पैशाची कमाई करतो परंतु विचारांची कमाई करत नाही। ज्यांचे विवेक श्रेष्ठ असतील, ज्यांचे विचार श्रेष्ठ असतील, तो माणूस खऱ्या अर्थानं समाजामध्ये चांगल्या वृत्तीने वागत असतो आणि चांगले विचारांची देवाणघेवाण करणारे आपण पाहतोय किशोरजी पाटील मंचावरती उपस्थित आहेत। दिगंबरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय, सन्मान करतोय। तसेच आदरणीय भास्कर भोपी हे सुद्धा व्यासपीठावरती उभे आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे। आदरणीय प्रकाश गोंधळे आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे। भास्करजी भोपी या स्पर्धेला आपण शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात, आपणवरचं प्रेम आपण व्यक्त केलेलं आहात। या स्पर्धेसाठी अगदी हजारो संख्येनं मान्यवरांची उपस्थिती गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहिली। धन्यवाद भास्करजी भोपी, आपण आलात, या स्पर्धेला शुभाशीर्वाद दिलेत, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचे आभार। तसेच मित्रांनो, समाजामध्ये चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय, ज्यांना आम्ही गुरुजी या नावाने संबोधतो, कारण आपले सर्वांचे लाडके आदरणीय परशुराम भेसेकर गुरुजी यांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। प्रत्येक विद्यार्थी घडवण्यामागे ज्याने सिंहाचा वाटा उचललेला आहे, कारण प्रत्येक असं म्हटलं जातं की विद्यार्थ्याला जर विद्या दिली नाही, गुरुशिवाय विद्यार्थी हा व्यर्थ आहे, आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक मुलाला घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मी मोहनजी टोपले विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी परशुरामजी भेसेकर गुरुजी यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे। अनिलजी पाटील आपण समोर यायचं आहे। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण मान सन्मान करतोय। तसेच चिंचोटी येथील जितीन दादाचे जिवलग मित्र भांजी मामा हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत। मी विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। भांजी मामा आपण समोर यायचं आहे। अगदी जितीन दादाच्या सोबत नेहमीच जे चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात, समाजामध्ये चांगलं काम करण्याचं काम त्यांनी गेले कित्येक वर्ष केलेलं आहे, कारण प्रत्येक जण मित्रांनो या समाजाचं देणं लागतो। समाजासाठी जेवढी चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल तेवढं मात्र काम करायचं आहे। या गावाची सेवा करायची आहे, तालुक्याची सेवा करायची आहे, देशाची सेवा करायची आहे। जितेंद्रच्या हस्ते आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय। तसेच आदरणीय घाणेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। मी हेमंतजी पाटील अर्णव केबल नेटवर्क ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून 100 चॅनल नंबर या चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते, त्याचे मालक आदरणीय हेमंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण घाणेकर साहेब यांचा सत्कार करतोय, सन्मान करतोय। तसेच अथर्व केबल नेटवर्क चॅनल नंबर 91 या चॅनलवरती सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते। या दोनही केबल नेटवर्कच्या मालकांचं मी हार्दिक स्वागत करतोय।
तसेच मित्रांनो, नाईट स्पर्धा घेण्याचं स्वप्न ज्याने दाखवलं, आपल्याकडे नाईट स्पर्धा होत नव्हती, परंतु पहिला विचार ज्याने आप्पांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला, असे आपले सर्वांचे लाडके प्रभाकरजी पाटील आणि सुरेशजी पाटील. तर मी प्रभाकरजी पाटील यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. अभिनव खानाव या संघाचे एक प्रमुख खेळाडू, ज्याने बरेच वर्ष क्रिकेट गाजवलं, असे प्रभाकरजी पाटील आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आणि तसेच या खानाव गावामध्ये कोणतीही स्पर्धा असेल त्या स्पर्धेला नेहमीच त्यांच्या पद्धतीने आर्थिक सहाय्य, स्पॉन्सरशिप करण्याचं काम आदरणीय वसंतजी म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. मित्रांनो, याच मैदानावरती HPCL च्या माध्यमातून ज्या मॅचेस झाल्या होत्या, त्या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पॉन्सरशिप ज्यांनी दिली होती, असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय वसंतजी म्हात्रे हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. मी गजाननजी पाटील, गजानन दत्तात्रय पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी वसंतजी म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. HPCL ची टुर्नामेंट याच मैदानावरती झाली होती आणि ती या स्पर्धेला स्पॉन्सरशिप करण्याचं काम हे आदरणीय वसंतजी म्हात्रे बोरघर यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. तेच दानशूर व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावरती पाहतोय. आदरणीय गजानन दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करतोय, सन्मान करतोय. तर यापुढील समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्याने मला एक आत्मविश्वास दिला की तू एक चांगला समालोचक होऊ शकतोस, ज्याने मला चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, असे आपले सर्वांचे आवडते हिंदी समालोचक मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग यासिन बर्चेसन यांना मी विनंती करतोय की यापुढील समालोचन करावं. धन्यवाद. JT फायटर्स सन्माननीय जयवंत थळे यांच्या माध्यमातून समालोचन करणाऱ्या निशांत पाटील, आत्ताच ज्यांचा आवाज आपण ऐकला, त्यांच्यासाठी 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद सर. धन्यवाद DJ. सन्माननीय जयवंत पाटील यांच्या जयवंत थळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे समालोचक निशांत पाटील यांना. धन्यवाद. तर आपण मैदानाकडे वळणार आहोत. चौदा चेंडू आणि 26 धावांची गरज. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय या मैदानाकडे. चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तो चलिए दोस्तों, आज इस रजनी क्रिकेट का अंतिम रात है ये आज की. दूधिया रोशनी में नहाया हुआ ये मैदान बहुत ही खूबसूरत और बहुत ही शानदार यहाँ पे नजर आता हुआ. साहिल की इस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ हवाई सफर करवाई है. गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. धन्यवाद DJ.
धन्यवाद डीजे, धन्यवाद। मैदानाच्या बाहेर कोणीतरी शेकोटी पेटवलेली आहे। मायबाप प्रेक्षकांना माझी विनंती आहे की ती शेकोटी आपण त्वरित विझवायची आहे। मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये कोणीही शेकोटी वगैरह पेटवू नका प्लीज। इस ओवर की एक अंतिम गेंद। साहिल इस ओवर में थोड़े से खर्चीले नजर आ रहे हैं। रनों की संख्या 31, 31 रन ऑन स्कोर कार्ड। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, हवा में गेंद जरूर है, लॉन्ग ऑफ की दिशा में कैच लपकने का मौका हो सकता था। लाजवाब यहां पे डाइव लगाया था। कमाल का एफर्ट, कमाल की फील्डिंग, अंतरराष्ट्रीय स्तर का यह एफर्ट मुझे नजर आया। गुड्डिया ने जिस तरह से यहां पे डाइव लगाया था, अपने आप को झोंक दिया था। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। और जब गेंदबाजी कर रहे थे यही बल्लेबाजी करने वाली टीम, तब उन्होंने भी 2 ओवर में 33 रन ही जुटा लिए थे। सलोनी स्पोर्ट्स दिवी पारंगी। अब यहां पे पहले ओवर में 18 रन खर्च किए थे आकाश ने, और दूसरे ओवर में साहिल आए। साहिल ने 15 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। कुल मिला के 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब बचे हुए 12 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की जरूरत। बहुत ही कांटे का मुकाबला, रोमांचित करने वाला मुकाबला है। हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम की तरफ ये मैच थोड़ा सा झुका हुआ दिखाई दे रहा है, मगर इस ओवर में अगर गेंदबाज सिद्धांत ने 5 या 6 ही रन खर्च किए तो ये मैच फिर से एक बार समसमान रूप से दोनों भी टीमों को जीतने का मौका जरूर होगा। सिद्धांत एक अच्छे गेंदबाज है, बहुचर्चित गेंदबाज है इस इलाके में। उन्होंने अक्सर जब भी गेंदबाजी की है अच्छी गेंदबाजी की है, और आज सही मायनों में उनका इम्तिहान होगा। राइट आर्म राउंड विकेट, सिद्धांत दौड़ पड़े। जी हाँ, ओवर पिच गेंद थी, कारपेट के सहारे उसे खेला था बहुत ही खूबसूरती के साथ। डीप में वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और दोनों भी बल्लेबाजों को एक ही रन लेने पर मजबूर कर दिया है। और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या जा पहुंची है 34 रन। जीतने के लिए अब 11 गेंदे और 17 रनों की जरूरत। कांटे का मुकाबला होने की संभावना, और तमाम जो क्रिकेट के दीवाने इस मैच को देख रहे हैं बहुत ही उत्साह से, बहुत ही ऊर्जित अवस्था से इस मैच को देख रहे हैं। इस सिचुएशन में, इस मोमेंट पर और इस वक्त यहाँ पे बताना असंभव के करीब है कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। इस ओवर में अगर 1-2 विकेट चटकाते हैं या किफायती कंजूस गेंदबाजी करते हैं तो ये मैच फिर से एक बार पलट सकता है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल, राजनीति की तरह रंग दिखाने वाला ये खेल कभी भी बदल सकता है। मगर दोनों भी खिलाड़ियों ने जो बल्लेबाजी कर रहे हैं उन्होंने भी काफी प्रभावित किया है। स्पेशल राकेश ने और हितेश ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। हितेश के बल्ले से 1 छक्का हमें देखने को मिला है, और राकेश के बल्ले से 2 छक्के और 1 चौका हमें देखने को मिला है। जी हां, फुल टॉस गेंद, इसे उठाया है फिर से एक बार काउ कॉर्नर के ऊपर से। गेंद हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। ये थे हमारे डीजे मास्टर हैंडसम योगेश। ये है उनके पास कला, परफेक्शन, टाइमिंग। जैसे क्रिकेट के मैदानों के अंदर भी टाइमिंग का बहुत ही महत्व है, उसी तरह से मैदान के बाहर हमारे योगेश हम सभी का मनोरंजन करते हुए। रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 40 पर। जी हाँ, इस मरतबा सटीक निशाना, वाइड यॉर्कर करने की कोशिश, काफी हद तक सफल। अच्छी सोच, यही होता है दोस्तों। आपकी सोच कैसी है, आपका देखने का नजरिया कैसा है, इसके ऊपर डिपेंड करता है आपकी जीत और हार का फैसला। इस सिचुएशन में अगर इस तरह की गेंदबाजी आप कर सकते हो तो आपको बड़े शॉट लगाना इतना आसान नहीं होगा।
यस, इसमें दबाव बहुत ही खूबसूरत एक स्क्वायर कट देखने को मिला, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, डीप पॉइंट में फील्डर तैनात थे, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। और विकेट कीपर देखिए सूरज कितने चौकर ने बहुत ही अच्छी तरीके से उस गेंद को गैदर किया, दूसरे रन के लिए कोई गुंजाइश नहीं छोड़ी, हर गुंजाइश को खारिज कर दिया है। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही मजेदार मुकाबला, शानदार ये मैच होता हुआ, रोमांचकारी और रोमहर्षक कांटे की टक्कर। कभी दिवी पारंगी की तरफ ये सामना, ये मैच झुक रहा है, तो कभी एनएससी खानाओं की तरफ ये मैच हमें आता हुआ दिखाई दे रहा है। देखिए 5 गेंदों में मात्र 8 रन खर्च किए हैं। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था परफेक्ट यॉर्कर, यहाँ पे रनआउट होने का खतरा मंडराता हुआ। जी हाँ, तीसरे अंपायर के पास गए हैं, क्योंकि बहुत ही क्रूशल मोमेंट है और इस मोमेंट में किसी भी तरह की गलती नहीं होनी चाहिए। एक एक रन बहुत ही कीमती है दोनों भी टीमों के लिए और विकेट भी बहुत ही कीमती है। तो अब यहाँ पे दिलों की धड़कनें जरूर यहाँ पे होंगी, बल्लेबाजों की दिलों की धड़कनें देखिए तेज हो रही है। अब यहाँ पे तीसरे अंपायर देख रहे हैं क्या ये आउट है या नॉट आउट है, मगर फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा 41 रन हो चुके हैं और कुल मिला के 51 रनों की जरूरत, यानी यहां से अभी भी 10 रनों की जरूरत है। ये थी दिलों की धड़कनें, हमारे डीजे मास्टर सुनाते हुए। अंपायर जी बहुत ही शांति के साथ, संयम के साथ इस निर्णय का, इस फैसले का, इस रनआउट का हालांकि फैसला करेंगे, मगर ये मैच बहुत ही जबरदस्त होता हुआ राकेश ने काफी प्रभावित किया है। 2 छक्के 1 चौके के साथ 18 रन बनाकर खेल रहे हैं राकेश, जबकि हितेश 2 छक्कों की बदौलत 15 रन बनाकर खेल रहे हैं। इन 2 बल्लेबाजों की साझेदारी यहां पे पनप रही है। सलोनी स्पोर्ट्स के लिए ये बहुत ही क्रूशल मोमेंट होगा, क्योंकि ये सेट बल्लेबाज थे। अगर सेट बल्लेबाज यहां से वापिस जाते हैं नॉट आउट करार दिया है। हमारे पास टेक्नोलॉजी है तो उसका इस्तेमाल हमें करना ही चाहिए। तो 42 रन हो चुके हैं और अब जीतने के लिए अंतिम 6 गेंदों में 9 रनों की जरूरत। इस ओवर में भी 9 रन खर्च किए हैं सिद्धांत ने। एक छक्का इस ओवर में आया था, मगर जो 5 गेंदें उन्होंने डाली थी काफी प्रभावित किया था। अगर वो छक्का नहीं आता तो ये मैच एनएससी खानाओं के पक्ष में पूरी तरीके से झुका हुआ इस वक्त हमें नजर आता। मगर अजय के ऊपर अब सारी जिम्मेदारी है। अजय भी एक अच्छे गेंदबाज है, शानदार गेंदबाजी करना जानते हैं। बाएं हाथ से गेंदबाजी करते हुए उन्हें मैंने बहुत मर्तबा देखा है, बहुत ही अच्छी समझ है उन्हें गेंदबाजी करने की। ओहो, पहली गेंद पर प्रभावित किया था, बाउंसर करने की कोशिश की थी, मगर बल्लेबाज ने उसे खेला था डीप स्क्वायर लेग की दिशा में। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात नहीं थे। जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन यहां पे आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बचे हुए 5 गेंदों में अब 7 रनों की जरूरत। कमाल का मुकाबला, और ऐसा ही मुकाबला देखने के लिए तो ये सारे क्रिकेट के दीवाने आए हैं। बहुत ही जबरदस्त मेजबानी क्रिकेट की, और इस मैच के जरिए से हम सभी को मिलती हुई। अजय फिर से एक बार दौड़ पड़े। ओहो, हवा में खेला था, अगर यहां पे कैच लगने का मौका था, मौके को खोया है। गेंदबाज बहुत ही मेहनत कर रहे हैं। ये कैच अगर होता तो 1 रन भी बचता और यहाँ पे विकेट भी प्राप्त होता। बहुत सारे उलटफेर होते, मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजी करने वाली टीम पर आता। मगर देखिए, मैं अक्सर कहता हूं दोस्तों, 99% हमारी मेहनत होती है, हमारी कला होती है, हमारी कुशलता होती है, मगर 1% जो होता है वो किस्मत का होता है, तकदीर का होता है। ये 1% भी बहुत ही कीमती। और देखिए, 1 रन भी यहाँ पे मिला और अपने
आपको जीवन दान में मिला, इसलिए ऊपर वाले का शुक्रिया अदा किया उन्होंने। इस बीच में याद दिलाना चाहूंगा 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए 6 रनों की जरूरत, 4 गेंदें अभी भी आना बाकी। फिर से एक बार अजय, फुल टॉस गेंद, खराब गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। 3 गेंदें और 2 रनों की जरूरत। देखिए एक चौका आने से यह मैच कितना आसान हो चुका है, मगर अभी भी इस मैच को जीता जा सकता है। इस आत्मविश्वास के साथ गेंदबाजी यहां पे करनी होगी। फिर से एक बार इसी मैदान पर और इस तरह की टूर्नामेंट थी, सूरज पाटिल को याद करना पड़ेगा। जब 6 गेंदों में 5 रनों की जरूरत थी तब किस तरह से वो 5 रन सेव किए थे। अंतिम गेंद तक वो मैच आई थी, अंतिम गेंद में 5 रनों की जरूरत थी। उसी तरह से यहाँ पे अजय को मात्र 2 गेंदें अच्छी करनी है। अगर 2 गेंदें यहाँ पे अच्छी करती है, बिंदी करते हैं या विकेट लेते हैं, तो अंतिम गेंद तक ये मैच जा सकती है। यहाँ पे आत्मविश्वास के साथ गेंदबाजी करने की जरूरत। जी हाँ, ये देखिए मैं इसी की तो बात कर रहा था। इस तरह की गेंदबाजी अगर होगी तो बल्लेबाजों को परेशानी का सबब बनेंगे और एक रन कितना कीमती होता है और नए बल्लेबाज को यहाँ पे खेलना आसान नहीं होगा। आते ही बड़े स्ट्रोक लगाना आसान नहीं होगा। मैच में फिर से एक बार घुमाओ। अब 2 गेंदें बची है, जीतने के लिए 2 रनों की जरूरत। अचानक फिर से एक बार यहां पे उत्साह भरा वातावरण। अजय जी गायकर इनकी जानिब से यहां पे अगर छक्का लगाकर इस मैच को विजयी करते हैं तो 2000 रुपए का इनाम दिया जाएगा। शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक सन्माननीय जय जी गायकर यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे। ओहो, शानदार, लाजवाब, जबरदस्त, ऑस्टनिशिंग, आश्चर्यकारक और अद्भुत। फिर से एक बार यहाँ पे एक नया मोड़ और तीसरे अंपायर के लिए गुजारिश की गई है। दिलों की धड़कनें यहाँ पे तेज हो रही है। क्या एक रन बहुत ही कीमती होगा। अगर यहाँ पे रन आउट नहीं है तो शायद ये 1 रन यहाँ पे हो सकता है और ये 1 रन बहुत ही कीमती होगा, क्योंकि मात्र 2 गेंदें बची थी और जीतने के लिए 2 रनों की जरूरत थी। अजय ने परफेक्ट यॉर्कर किया था और वो भी सीधा 2 टांगों के बीच में। उस गेंद को खेल नहीं पाए थे, मगर अपनी जान जोखिम में डाली थी, अपने विकेट को जोखिम में डाला था और यहाँ पे रन लेने की कोशिश की। थोड़ी सी हड़बड़ाहट और थोड़ी सी हिचकिचाहट जरूर यहाँ पे देखने को मिली थी। इस बीच ये रन मुकम्मल या यहाँ पे रन आउट, ये देखना अब मजेदार होगा। और ये अंपायर जी ने आउट करार दिया है। टर्निंग पॉइंट हो सकता है। 1 गेंद और 2 रनों की जरूरत। क्या होगा इस मैच का? झूले की तरह झूलता हुआ मैच। अजय पाटिल ने फिर से एक बार मैच को घुमा दिया है। अजय पाटिल ने इस मैच में वापसी दिलाई है एनएससी खानाव को। हालांकि एक चौका लगाने के बाद ऐसा लग रहा था कि डीवी पारंगी ये मैच आसानी के साथ जीत सकती है, मगर हार मानेंगे वो एनएससी खानाव कैसे? जर इथे विकेट काढली गेली तर अजय पाटील यांच्यासाठी महेश पाटील यांच्यातर्फे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे।
एक गेंद और 2 रनों की जरूरत। कौन जीतेगा कौन हारेगा? और विकेट के लिए 2000 रुपए का इनाम। एक ही मिनट में 1000 रुपए यहां पे बढ़ चुके हैं। सम्माननीय महेश पाटिल की जानिब से ये 2000 रुपए का इनाम दिया जाएगा। और बल्लेबाज अगर छक्का लगाते हैं तो सम्माननीय अजय जी गायकर, इनकी जानिब से 2000 रुपए का इनाम। और बल्लेबाजी करते हुए हम देख सकते हैं सलामी बल्लेबाजी करने के लिए जो राकेश आए थे, वो राकेश अभी भी सही सलामत स्ट्राइक गेंद पर अंतिम गेंद का सामना करने का मौका मिलेगा। राकेश ने काफी प्रभावित किया है, 22 रन अब तक अपने टीम के लिए जोड़े, मगर अब यहां पे अजय का सामना करना है। अजय ने इस मैच को पूरी तरीके से यू टर्न लाकर खड़ा कर दिया है। ओहो, वाह वाह वाह, लाजवाब, जबरदस्त। थँक्यू थँक्यू. महिला मंडळांचा आभार करतो, खूप सारा जल्लोष करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत महिला मंडळ नवतरुण कानाव संघासाठी. जबरदस्त सपोर्ट आपण पाहतो महिला मंडळाचा. मार्शल मुलखानाव संघाला विनंती असेल की आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. मार्शल मुलखाना विरुद्ध नवतरुण खानाव अ सेकंड राऊंडचा सामना आपण लगेचच खेळवणार आहोत. विनंती असेल, अविश्वसनीय मॅच मैदानामध्ये. आदरणीय वसंतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून अजय पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजय पाटील आपण नंतर घेऊन जायचं आहे. अतिशय आनंदाचं वातावरण, कारण वाटतं होतं की सलोनी स्पोर्ट्स दिव्य पारंगी हा संघ विजयी होईल की काय, परंतु 3 बॉल मध्ये 2